फुलंब्री तालुक्यातील केणगाव येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आले। यावेळी आमदार अनुराधा चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाप्रसंगी अतुल चव्हाण यांनी सांगितले की महामानवाचा हा पुतळा समाजाला प्रगती आणि दिशा दाखवणारा ठरेल आणि किनगावमधील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा केवळ एक स्मारक नसून राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या समरसतेच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा दीपस्तंभ ठरणार असल्याचं अतुल चव्हाण म्हणाले आहेत। यावेळी आमदार अनुराधा चव्हाण आणि केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनोगत व्यक्त केलंय। बघूयात ते काय म्हणाले। शिवरायांचे आणि भीमरायांचे नाव ज्यांनी मजबूत केले आहे, शिवरायांचे आणि भीमरायांचे नाव ते आहे फुलंब्री तालुक्यातील केणगाव। इथल्या नागरिकांना कसलीच नाही हाव, इथल्या नागरिकांना कसलीच नाही हाव, म्हणूनच केणगाव आहे आदर्श गाव। कार्यक्रम देण्यासाठी मी कधीच खात नाही भाव, कार्यक्रम देण्यासाठी मी कधीच खात नाही भाव, कारण माझ्या हृदयावर कोरलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव। सारा देश घेत आहे बाबासाहेब आंबेडकरांची आण, सारा देश घेत आहे बाबासाहेब आंबेडकरांची आण, म्हणूनच या देशामध्ये मजबूत होत आहे भारताचं संविधान। संविधानामुळे वाढत आहे आपल्या देशाची शान। एक हास्य कवी आणि सभागृह असेल किंवा कुठलाही कार्यक्रम असेल, तिथल्या वातावरणामध्ये एक जाण निर्माण करण्याचं कार्य त्यांच्या चारोळ्यांमुळे, त्यांच्या कवितेमुळे होत असतं। आणि साहेब, आपल्या कविता आपल्या ऐकायला सगळ्यांनाच खूप आवडतंय आणि आज सुद्धा सगळेजण याची आतुरतेने वाट बघत आहेत। साहेब, या मतदारसंघामध्ये काम करत असताना आदरणीय नानांचं आम्हाला सदैवच मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी शिकवण आहे ती सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं आदरणीय नानांचं सदैव आम्हाला अशी शिकवण आहे की सगळ्यांना सोबत घेऊन चला। आज विकास करताना कुठल्याही वाड्या वस्त्या नानांच्या विकासापासून वंचित राहिल्या नाही। यावेळी सांडू अण्णा जाधव, गोपाळ वाघ, राजू प्रधान, सविता फुके, ऐश्वर्या गाडेकर, कृष्णा गावंडे, योगेश मिसाळ, राजेंद्र डकले यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। महावीर जयस्वाल, MC न्यूज, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।